नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये अर्जुनला गुंडांनी डोक्यात मारल्यामुळे अर्जुन हा खाली बेशुद्ध पडलेला असतो. त्याच वेळेस आता मधुभाऊंचा हात हिसकावत पळतच सायली आता अर्जुनकडे येते आणि आता सायलीने अर्जुनला आपल्या छातीशी कवटाळलेली असते. सायली म्हणते की अर्जुन सर उठा ना, तुम्हाला जर काही झालं तर मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, प्लीज तुम्ही अर्जुन सर उठा, असे रडतच आता काकुलतीने येऊन मोठ्याने सायली आता अर्जुनच्या कानामध्ये बोलत असते. अर्जुन आता बेशुद्ध पडलेला असतो. मधुभाऊ, चाळीतील सगळे लोक, कुसुम, सगळेजण आता सायलीकडे बघत असतात. सायली रडतच आता अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि सायलीने एवढे सांगून देखील आता अर्जुन शुद्धीवर येत नसल्यामुळे आता सगळे चाळीतील लोक घाबरलेले असतात आणि मधुभाऊला सुद्धा आता मोठा झटका बसलेला असतो. आणि अर्जुन आता गेला की काय असे विचार आता मधुभाऊच्या डोक्यामध्ये येऊ लागतात. यावरती आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला माझ्या तोंडून सत्य ऐकायचं ना, तर ते ऐकण्यासाठीच तरी तुम्ही डोळे उघडा आणि उठा. अर्जुन सर असे म्हणत आता सायली ही अर्जुनला पुन्हा उठू लागते. सायली म्हणते की अहो, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का, तेव्हा प्लीज उठा ना. तर आता अर्जुन उठायला तयार नसतो आणि तेवढ्यात रागाने मधुभाऊ पुन्हा सायलीला धरण्यासाठी सायलीकडे जाऊ लागतात. पण त्याच वेळेस आता कुसुमने मधुभाऊचा हात धरलेला असतो आणि मधुभाऊला थांबवलेलं असतं. आणि आता कुसुमने मधुभाऊला शपथ घातलेली असते की तुम्ही जर सायलीला पुन्हा धरायला गेले तर तुम्हाला माझी शपथ आहे, तिला काय बोलायचं असते तिला बोलू द्या, असे आता कुसुमने ठणकावून मधुभाऊला सांगितलेले असते. आणि त्या क्षणी मधुभाऊला थांबवलेलं असतं. इकडे आता काकुळतीला येऊन पूर्णाजी रविराजांना म्हणते की हे बघा रविराज, काही काळापूर्वी मी प्रतिमाला शब्द दिलेला विसरले होते आणि काही जरी झालं तरी तन्वीची अर्जुनसाठी योग्य आहे हे आता मला कळालंय. पूर्णाई म्हणते की माझ्या चुकाची मला पूर्ण जाणीव झाली आहे आता रविराज. तर ते ऐकून आता तन्वी तर खूपच खुश झालेली असते. तन्वी विचार करते की आई शपथ, म्हातारीने तर डायरेक्ट सिक्सरच मारलाय. यावरती आता प्रतिमा म्हणते की पण अर्जुनचं लग्न झालंय पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते की अगं ते लग्न कोणत्या पद्धतीने झालंय तुला कळतंय का. राग येऊन रविराज म्हणतो की आता त्या लग्नाबद्दल तर बोलायलाच नको आणि विषयही काढायला नको. रविराज म्हणतो की त्या अर्जुनने जे काही रंग दाखवले त्यावरून माझी मुलगी ना त्याच्यापासून लांब राहिलेलीच बरी. आणि स्पष्ट शब्दात आता रविराज म्हणतो की मी सगळ्या तुमच्याच मनाचा आदर करतोय, तुमच्या सगळ्यांचा आदर करून मी तुम्हाला दुखवायचा माझा हेतूसुद्धा नाही. मी तुम्हाला आज अगदी स्पष्टपणे सांगतो, या लग्नाला मी मान्यता देणार नाही. तेव्हा ते ऐकून पूर्णाजी, प्रिया, प्रताप सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सायली रडतच अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर प्लीज तुम्ही उठा ना, आता तुम्हाला उठवण्यासाठी मी काय करू, असे म्हणत आता सायली रडू लागते. आणि त्याच वेळेस आता पाठीमागून चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य तिथे येताच अर्जुनला त्या अवस्थेत बघून चैतन्याला तर शॉकच बसलेला असतो. अर्जुनची ती अवस्था आणि त्या चेहऱ्यावरचे रक्त बघून चैतन्य म्हणतो की काय झालं अर्जुनला. तेव्हा आता सायली ही चैतन्याकडे बघते आणि आता पुन्हा सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा आता सायली अर्जुनच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की नका हो अर्जुन सर, एवढी चेष्टा करू आणि उठा तुम्ही. तर आता अर्जुन काही उठायला तयारच नसतो. मधुभाऊ, कुसुम, चैतन्य सगळेजण आता अर्जुनकडे बघत असतात आणि इकडे आता अर्जुन उठत नाही हे बघून सायली आता म्हणते की निदान माझ्या प्रेमासाठी तरी उठा अर्जुन सर आणि तुमच्या सायलीसाठी तरी उठा. तुमचे सायलीचे प्रेम तुमच्यावरती खूप आहे. आणि सगळेजण आता सायलीचे बोलणे ऐकू लागतात. इकडे आता रविराजच्या बोलण्यावरती अस्मिता पाणी टाकते आणि म्हणते की अरे रविराज काका, जे झालं ते सगळं विसरून जा ना आणि या सगळ्यावरती पाणी टाकून पुन्हा तू विचार कर ना. अस्मिता म्हणते की काही जरी झालं तरी तन्वीचं सुख अर्जुनशी लग्न होण्यातच आहे. प्रताप म्हणतो की अस्मिता तू जरा गप्प बसली ना तर बरं होईल. आणि आता प्रताप पुन्हा रविराजला समजावत म्हणतो की रविराज तू बस बरं खाली, आपण शांत चित्ताने बोलूयात. आणि रविराज खाली बसताच आता प्रताप म्हणतो की हे बघ, कल्पनाने सुद्धा हा विषय ज्यावेळेस माझ्यासमोर मांडला ना तेव्हा मला सुद्धा हे पटत नव्हतं, कारण 2 वर्षापासून पाणी पुलाखालून बरंच काही वाहत गेलंय. प्रताप म्हणतो की अर्जुनने 2 वर्षात खूप चुका केल्या, मी मान्य करतो, आणि त्याने सायलीसोबत लग्न केलं, पण ती एक गोष्ट सोडली तर अर्जुन चांगला जावई नाही का.
का? तेव्हा आता रविराज म्हणतो की नाहीये. रविराज म्हणतो की अजिबात जमणार नाही, मी माझ्या मुलीला ना आगीत लोटणार नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की भाऊजी आम्ही तर आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. कल्पना म्हणते की भाऊजी अर्जुन किती चांगला मुलगा आहे, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि अर्जुनला या जाळ्यातून फक्त तन्वीच बाहेर काढू शकते आणि अर्जुनला फक्त तन्वीच आता लग्न करून व्यवस्थित करू शकते. तेव्हा आता रविराज म्हणतो की म्हणजे त्या अर्जुनला सुधारण्यासाठी माझ्या मुलीचा मी बळी द्यायचा का? तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की रविराज आमचा निर्णय, आमचा विचार तुम्हाला बळी देण्याचा वाटतो का? तुमची मुलगी आमच्या घरात सुखाने राहणार नाही असं तुम्हाला वाटतं का? इकडे आता प्रियाला वाईट वाटत असतं. प्रिया विचार करत रविराजकडे बघते आणि विचार करते की अरे किल्लेदार, लग्नाला तयार हो आणि होकार दे लवकर. सायली म्हणते की इकडे तुम्हाला जर माझ्या मनातलं आता ऐकायचंच आहे ना अर्जुन सर, तर ऐका, माझं तुमच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम आहे अर्जुन सर. असे म्हणत आता सायलीने तिच्या प्रेमाची अर्जुनला कबुली दिलेली असते. आणि आता रडतच सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही माझे श्वास आहात आणि फक्त हाच जन्म नाही तर पुढचे 7 जन्म मी तुमची बायको बनून राहील. आणि त्या क्षणी आता अर्जुनने सायलीचे बोलणे ऐकलेले असते आणि अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो. हळूहळू आता उठून अर्जुन डोळे उघडू लागतो. समोर सायली रडत असते आणि अर्जुन आता डोळे उघडत असलेला बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो. आणि सायलीचं अर्जुनवर सगळ्यात जास्त प्रेम असल्याचे सायलीने अर्जुनला सांगून 7 जन्म ती अर्जुनचीच राहणार असल्याचे बोलताच अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि अर्जुनने ते शब्द ऐकताच प्रेमाने अर्जुन आता सायलीकडे बघत हसू लागतो. तर आता अर्जुनचा चेहराला आपल्या हाताचा स्पर्श करत प्रेमाने अर्जुनचा चेहरा आपल्या हातात घेऊन सायली अर्जुनकडे बघत हसू लागते आणि दोघेही पुन्हा एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात. आणि आता अर्जुनचा चेहरा आपल्या हातात पकडत सायली म्हणते की मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आणि माझं प्रेम मी कायम ढाल बनून तुमची साथ देत राहील. इकडे आता ते सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा म्हणते की पण अर्जुन आणि सायलीचं विधिवत लग्न झालं आणि ते कायदेशीर आहे, मग दुसरं लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही पूर्णाजी. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं प्रतिमा ते लग्न खोटं होतं आणि ते आता लग्न मोडलं सुद्धा. तेवढ्यात आता रविराज म्हणतो की पण कायदा मानत नाही ना. अस्मिता म्हणते की पण जर अर्जुनचा सायलीशी डिवोर्स झाला तर तुला हे लग्न मान्य आहे ना काका? तेव्हा आता रविराज म्हणतो की मी नाही असं म्हटलेलो. प्रतिमा म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अर्जुन आणि सायलीच्या नजरेत दोघांच्याही विषयी खूप प्रेम दिसतंय पूर्णाई. तेव्हा आता इकडे प्रतिमा म्हणते की पूर्णाई अगं सायली जेव्हा अर्जुनविषयी माझ्यासोबत बोलायची ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असे फुलझाडं उठायची, तिचा चेहरा फुलायचा, खूप तेज यायचं तिच्या चेहऱ्यावरती. प्रतिमा म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून त्यांनी चूक केली ते मला कळतंय, पण ते दोघं जर खरंच एकमेकांवरती प्रेम करत असतील तर त्या दोघांच्या प्रेमामध्ये आपण कसं येऊ शकतो असे प्रतिमा आता सगळ्यांना बोलते. आणि आता प्रियाला इकडे वाईट वाटतं. प्रिया विचार करते की ही कशाला मध्ये बोलतेस, माझी आई तर ही नाहीच आहे, पण आता वैरीण तरी तू बनू नकोस. आणि प्रेमाने आता सायलीने अर्जुनला उठवलेलं असतं तर प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघत असतो. तेव्हा आता सायली तिच्या ओढणीने अर्जुनचे रक्त पुसू लागते आणि म्हणते की माझ्यासाठी तुम्ही काय एवढा मार खाल्ला, मान राखायचा होता म्हणून का? सायली म्हणते की अहो सर, पण तुम्हाला जर काही झालं असतं तर माझा जीव गेला असता ना, आणि तुम्ही जर गेला असतात तर मी कसं जगले असते, तुमच्याशिवाय माझं जगणं अपूर्ण आहे आणि मी जगूच शकले नसते. तेव्हा आपण एक श्वास, एक मन आणि एक आत्मा झालो आहोत असे आता सायली अर्जुनला बोलते आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मगाशी तुम्ही जे म्हणाला ते पुन्हा एकदा म्हणा ना प्लीज. तेव्हा आता रडतच सायली खुश होऊन म्हणते की माझं तुमच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. ते ऐकताच आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. आणि आता दोघेही हसू लागतात आणि दोघांनीही आपापली डोके आता एकमेकाला लावलेली असतात आणि दोघांचे डोके एकमेकाला टच होऊन अर्जुन आणि सायली खाली बघत आता हसू लागतात. आणि त्यांचे ते प्रेम बघून चैतन्य कुसुम यांना तर खूप आनंद झालेला असतो. आणि पटकन आता अर्जुन सायलीला आय लव्ह यू बोलतो तर सायली सुद्धा खुश होऊन अर्जुनला आय लव्ह यू बोलते. आणि दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात तर सायली अर्जुनच्या मिठीत आलेली असते आणि प्रेमाने अर्जुनने सायलीला आपल्या मिठीत घेऊन सायलीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत अर्जुन सुद्धा सायलीचा झालेला असतो. आणि तो प्रेमाचा नजारा बघून चैतन्य कुसुम खूप आनंदाने आता वेडेपिसे झालेले असतात आणि मधुभाऊ फक्त अर्जुन आणि सायलीकडे बघतच राहतात. इकडे आता अस्मिता प्रतिमाला समजावू लागते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, ती सायली ना तुझ्याकडे येऊन नाटकच करायची, अगं तू भोळी आहे ना,
तुला तिचं काहीच समजत नव्हतं, पण त्या तुझ्या भोळेपणाचा ती फायदा उचलत होती. इकडे आता प्रताप म्हणतो की रविराज, प्रतिमा, आपण परस्पर असा निर्णय घ्यायला नको. हा जिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, तिलाच आपण विचारूयात. तर आता इकडे पूर्णाजी म्हणते की तन्वी, तू बोलत का नाहीयेस? तेव्हा आता प्रिया म्हणते की मी माझ्या लग्नाविषयी काय बोलणार आता? कल्पना म्हणते की तुला हे लग्न मान्य आहे ना, आणि तू या लग्नाला तयार आहेस ना तन्वी? आणि आता इकडे तन्वी म्हणते की मला फक्त एवढंच कळतंय की माझा अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि त्याच्या दोषासकट स्वीकारायला मी त्याला तयार आहे. तेव्हा रविराज तन्वीकडे बघतो. प्रिया म्हणते की तुम्ही वडीलधाऱ्या मंडळींनी जर लग्न ठरवलं तर ते मला मान्य असेल, आणि प्रिया खुश होते. तेव्हा आता रविराज म्हणतो की तन्वी, तू घाई करू नकोस ग, स्वतःच्या भविष्याचा विचार कर ना. तन्वी म्हणते की बाबा, तोच विचार करते मी, आणि अर्जुन शिवाय तर माझं भविष्य असू शकत नाही, असे तन्वी रविराजला बोलते. आणि इकडे आता मधुभाऊ घरात आलेले असतात. तर सायली आता अर्जुनला खांद्यावरती हात ठेवून अर्जुनला धरत आता सायलीने अर्जुनला घराच्या दरवाजासमोर आणलेले असते. आणि तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात की सायली, तू याला आतमध्ये. तर आता सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही आता काही बोलू नका, यांना किती लागले बघितलं ना, आणि काही जरी झालं ना, मी आता यांना औषध लावण्याशिवाय जाऊ देणार नाही. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तू मनमानी करायचंच ठरवलं तर आता मी कोण अडवणारा? आणि रागारागाने मधुभाऊ बाहेर निघून जातात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही जाऊ नका. तर सायली म्हणते जाऊ द्या त्यांना, ते कुठंच जाणार नाही, आणि तुम्ही आतमध्ये चला. आणि आता प्रेमाने सायली ही मधुभाऊंना घेऊन आतमध्ये आणते. तेव्हा आता अर्जुन कॉटवर बसतो. तर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ रागाने निघून गेले, तुम्ही त्यांना पुन्हा घेऊन या. तर आता सायली म्हणते की तुम्ही त्यांची काळजी करू नका. सायली म्हणते की त्यांना येतील ते नंतर, तुम्ही त्यांची काही काळजी करू नका, आणि ते जरी आले तर आत्तापर्यंत त्यांनी तुमचा अपमानच केला ना, आणि तुमचा अपमान केलेला आता मला नाही सहन होणार. तेव्हा प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघतो. तर अर्जुन म्हणतो की जरी त्यांनी अपमान केला तर मला त्यांचा राग नाही येत, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आणि तुमच्यासाठी जरी त्यांनी माझा अपमान केला तरी मी तो सहन करील, असे आता अर्जुन सायलीला बोलतो. आणि प्रेमाने आता अर्जुन हा सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने सायलीचा किस घेतो. तर आता अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर प्रेमाने सायली अर्जुनला पट्टी बांधते आणि अर्जुन घरी येतो. इकडे आता घरी आल्यानंतर मात्र सगळेजण आता टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की अर्जुन, आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो बोला ना डॅड. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की हे बघ, गेल्या काही दिवसापासून आम्ही खूप विचार करत होतो आणि आम्ही एक निर्णय घेतला, आणि आम्ही तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलंय. ते ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर आता तन्वीला फाट्यावर मारून अर्जुन हा सायलीच्या प्रेमाची कबुली देऊन सायलीला कसे सुभेदारांच्या घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी, आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.